ही आहे आजची सकाळ. सो दिस इज दी सेकंड डे ऑफ मनाली. सुरुवात मी मँगो ज्यूसनी करत आहे. बिट ऑफ कॉर्नफ्लेक्स अँड ऑल्सो कॉर्न. म्हणजे कॉर्नफ्लेक्स आणि मिल्क सोबत त्याच्यात थोडंसं मी शुगर टाकलं आहे. गुड, नथिंग फॅन्सी. कॉर्न मशरूम जे आहे आपण जे बेसिकली मसाला कॉर्न घेतो तशीच टेस्ट आहे. सो हिअर इज दी ऑमलेट. आणि मी नेक्स्ट आयटम घेतलं आहे, एकच इडली घेतली आहे कारण मी पराठा पण खायचा प्लॅन केला. इडली इज गुड, सांबार इज ओके. फ्रँकली स्पीकिंग इकडे चटणी त्या पद्धतीने बनत नाही जसं आपल्या इथे बनते. आणि नेक्स्ट आयटम मी पराठा आणि लोणचं घेतलेलं आहे. द फूड इज गुड, क्वालिटी इज गुड, टेस्ट इज गुड. द बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ द ब्रेकफास्ट, टी अँड बटर टोस्ट. छान आहे, मस्त कॉम्बिनेशन झालं. सो फ्रेंड्स, डे 2 ऑफ मनाली. आम्ही निघालो आहे सोलाँग व्हॅलीला. मी अँड रेश्मा बोथ आर रेडी हिअर. इथे आधी एक रस्ता होता, अर्धी बाजू तुम्ही बघत असाल ती पूर्णपणे पाण्यामुळे नेस्तनाबूत झालेली आहे. त्याच्यामुळे इथे थोडी ॲडजस्टमेंट आजही चालू आहे. लांबच्या डोंगरावर बघा किती बर्फ दिसतोय. अनफॉर्च्युनेटली आमच्याजवळ तरी अजून आम्हाला दिसला नाही. हा असा दिवस आहे मनालीचा. हा जो मेन रोड आहे ॲक्च्युली मागे पण असाच होता जिथे आपण आता जो मी फुटेज घेतला कच्च्या रस्त्याचा, तो रोड पण इतकाच चांगला होता, पण पाण्याने तिकडे भरपूर सारं तहसनस करून टाकलं. सॅडली म्हणजे ATMsपासून घर, दुकानं सगळ्यांचं नुकसान झालं तिकडे. आणि आता पुन्हा रिकव्हरी चालू आहे. हे पहा, मी आता थोड्या वेळासाठी गाडी थांबवली आहे कारण खरंच मला राहवलं नाही. खूप 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 सुंदर व्ह्यू आहे. कदाचित पुढे पण आम्हाला ट्रिपमध्ये दिसेलच. हे पहा, पाण्याचा फ्लो, सुंदर आवाज येतोय पाण्याचा. बघा, सो नाईस. आणि इथून रस्ता आहे, रस्त्यावरून अशा गाड्या जात आहेत. आमची गाडी इथेच थांबली आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे सोलाँग व्हॅली आणि अनफॉर्च्युनेटली जराही बर्फ नाही आहे इकडे. कम्प्लिटली प्लेन, अजिबात ॲक्टिव्हिटीज होत नाही आहे. रोपिंगनी वर जाऊ शकतो, ते एक थोडंसं कदाचित करण्यासारखं आहे. बाकी तुम्ही बघाल तर स्की सेंटर पूर्णपणे थंड आहे. त्यात वेबसिरीजमुळे इथे ऑलरेडी थोडीफार जागा होती, ती पण यांनी कॅप्चर केली आहे. बर्फ भरपूर पडत आहे, तुम्ही दुसऱ्या डोंगरांवर बघत असाल, पण तो पडतोय रोहतांगमध्ये जिथे आता कॉमन टुरिस्टला अलाव करत नाही आहे. तर मित्रांनो, इथे आता सध्या आम्ही प्लॅन करतो आहे की रोपवेनी वर जाऊ आणि वरून जो काय पॉईंट ऑफ व्ह्यू मिळत असेल तर बघूया. सो लेट्स बाय सम तिकीट्स. 700 रुपये पर हेड आहे ऑनली फॉर रोपवे. जर पॅराग्लायडिंग करायची असेल तर 1300 रुपये आहेत असं म्हणतात. तर आम्ही पॅराग्लायडिंग तर करत नाही आहे, रोपवेनेच पुरा खाली येऊ. सो तिकीट आम्ही 2 जणांचं घेतलेलं आहे. इथे हे असं ऑप्शन आहे. सो इथून वर जातात. ओके ओके. दरवाजा स्वतःहून बंद होतो. आम्हाला बॅलेन्स करायला बोलले आहेत. हा यांचा सेटअप आहे आणि इथून सुरुवात झालेली. रोपवेनी वर जात आहोत. हे बघा असं आहे. नेचर वाईज काही जास्त ब्युटी दिसत नाही. इट्स अ प्युअर फॉरेस्ट आणि मोस्टली दुसऱ्या बाजूने चढूनही जाऊ शकतो, बट हा एक दुसरा ऑप्शन आहे. तिथून आलो आम्ही खालून आणि इथे वर जात आहोत. व्ह्यू पॉईंटमध्ये खरंच खूप फरक पडतो. म्हणजे काही
अशा गोष्टी दिसत आहेत ज्या मला खालून अजिबात दिसत नव्हत्या आणि छान वाटतंय बघून. तुम्ही बघाल पॉईंट येतच आहे मागे आणि आम्ही एंटर केलं आहे त्यांच्या वरच्या डेस्टिनेशनला. कम ऑन रेश्मा, दिस इज व्हॉट इट इज. सो उतरलेलो आहोत. हे असं आहे यांची टेक्नॉलॉजी ज्याच्यावर हे चालतं आहे. इथे एक कॅफे आहे आणि छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत. इथे लोक खेळत आहेत. सो हा असा रस्ता आहे. हे बघा किती छान आहे. आणि इथे बघा ब्रेथ टेकिंग, टोटल ब्रेथ टेकिंग. म्हणजे मी तुम्हाला सांगूच शकत नाही की मी काय पाहतोय. ते समोर बर्फ पडला आणि त्याच्यावर थोडीशी सनलाईटही पडली आहे. मी थोडंसं झूम करतो. हे बघा वेगळाच नजारा आहे. सुंदर सुंदर. तर फ्रेंड सॅडली नो स्नो, बट बऱ्यापैकी व्ह्यू आम्हाला मिळाला. समोर काही छान डोंगर होते, झाडं होती, त्याच्यासमोर आम्ही फोटोज घेतले आणि अनेक काही कपल्स होते, क्राऊड होता. सो इवन दो देर इज नो स्नो, इट्स स्टिल अ व्हेरी व्हेरी गुड प्लेस. तर मग आता आम्ही प्लॅन करतो आहे की लेट्स गेट इन टू द रोपवे अगेन अँड लेट्स गेट डाऊन. हे बघा हे आता रिटर्न खाली उतरताना त्यावरून आम्ही आता खाली आलो. सो इथे एक फिल्म शूट की वेब सिरीजची शूट पण चालू आहे. त्याचा पूर्ण क्रू आहे. तर फ्रेंड्स आम्ही आता जातो आहे. इथे वरती एक शिव टेम्पल आहे ते बघायला. म्हणजे अजूनही एकही नाही वाजले, लंच टाईम पण नाही आहे. मग आता आम्ही काय करणार एवढ्या वेळात. तर आम्ही विचार करतो आहे शिव टेम्पल पाहूनच येतो. तर त्याच्यासाठी इथे यांच्या काही बाईक्स आहेत जे मी मगाशी पण दाखवलं. युजली 1500 रुपये की काहीतरी 1400 त्यांचे चार्जेस असतात. आम्हाला डिस्काउंटमध्ये 1200 बोलत होता, बट मी 1000मध्ये 2 माणसांचं होते. वर जायला काहीतरी 15 ते 20 मिनटं लागतात. सो 1000ची पेमेंट झालेली आहे. सो आम्ही तिघे तर बसलेलो आहोत. रास्ता कभी भी सीधा रहता ही नहीं है. और जब रिवर आती है तो चढ़ता है ना भैया, चढ़ता है उसमें से भी बर्फ में चलता है. अच्छा उसी के लिए बना हुआ है. फोनमध्ये तुम्हाला जाणवत नसेल, बट ॲक्च्युली खूपच खडबडीत रस्ता आहे. जरा पण स्मूथ नाही, जरा पण म्हणजे जरा पण नाही. आणि ह्या ज्या बाईक्स आहेत ह्या पाण्यात चालायसाठी, स्नोवर चालायसाठी आणि अशा खडबड रस्त्यावर चालायसाठीच बनलेले आहेत. हा व्ह्यू आम्हाला दिसतो सध्या. त्याच्या टेम्पल अजून किती वर आहे काय अंदाज नाही. यहाँ से चल के जाना है. टेम्पल है सामने दिख रहा है आपको टेम्पल. पहले टेम्पल के दर्शन करके आने हैं. उसके बाद आपको नीचे आना है मंदिर पे. यहाँ पर भी दर्शन कर लेने, फिर आकर ब्लॉग बनाना होगा. सो हाच रस्ता आहे. मला असं वाटलेलं की तो म्हटलं 15-20 मिनटं बाईक राईड होईल, पण तेवढी ॲक्च्युअली नाही झाली. मला वाटतं 10 मिनटातच आम्ही एका पार्किंग पॉईंटला आलो आहे. मंदिर जसं बघायला गेलं तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो किती लांब आहे. हे आहे तर बघूया की आम्ही तिथपर्यंत कसं चालत जातो. ते या मंदिराचं नाव आहे. ह्या रस्त्याने जायचं आहे. जर तुम्हाला अशी ॲक्टिव्हिटी आवडत नसेल ज्याच्यात खूप चढावं लागतं, चालावं लागतं, वॉटरफॉल्स आणि शिव टेम्पल हे 2 स्पॉट्स तुम्ही अवॉइड करू शकता. आणि शूज आम्ही काढलेले आहेत, कारण जर तुम्ही शूज नाही काढले तर तुम्हाला 500 रुपये दंड आहे. आणि माझ्या पायाला अजिबात सहन होत नाही आहे, त्यासाठी फक्त फास्ट चालावं लागेल. तर फ्रेंड्स मंदिर तिथे मागे, पण तिथे फोटोग्राफी अलाउड नाही. म्हणजे जसं मी इथे शूज काढले आणि आम्ही वर चढत होतो तर ते म्हटलं की फोटोग्राफी करू शकत नाही. त्यामुळे वरचा स्पॉट आम्ही
मी कॅप्चर नाही केला. सो बेसिकली आम्ही मंदिर आता बघून निघालेलो आहे. सेम रूट विथ द सेम बाईक आम्ही पुन्हा खाली उतरत आहोत. हा आहे परत खाली उतरायचा रस्ता. तर आम्ही पुन्हा त्या पॉईंटला आलो जिथे आम्हाला ड्रायव्हरने सोडलं होतं. सो दिस इज अ सोलाँग व्हॅलीची पूर्ण आमची ट्रिप इज ओव्हर. सो फ्रेंड्स, आम्ही शॉलाँग व्हॅलीवरून निघाल्यानंतर कॅबने आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. म्हणजे ड्रायव्हरनेच रेकमेंड केलं आहे की हे जनरली खूप पॉप्युलर स्पॉट आहे जेवणासाठी. SL's रेस्टॉरंट. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्हीही मिळतं आणि युजली इथे पार्किंगला जागा मिळत नाही. आज मिळाली आहे. आजूबाजूला बऱ्यापैकी सिनेरी आहे. छान लोकेशन आहे ॲक्च्युली. रस्त्याच्या मध्येच आहे. आमचा प्लॅन होता मॉल रोडला जायचा पण आम्ही नाही जात आहे. आम्ही गुड दॅट ड्रायव्हर सजेस्टेड समथिंग गुड लिटल डिफरंट. सो लेट्स सी हाऊ इज द फूड. आतमध्ये तर बऱ्यापैकी क्राऊड बनलेला आहे. से हॅलो. सो रेशमाचं चिली चिकन इथे आलं आहे and veg dum biryani. So let's start. So let me try the biryani. Good. How is it? Good? Awesome. Recommended, huh? Good. So friends, आम्ही आता मनालीच्या स्ट्रीट्सवर जस्ट असं फिरायला निघालो आहे आणि 7 डिग्री आहे. सो हातात ग्लोव्ज, हे कॅप, हे सगळं जरा नेसेसरी आहे. Now we have decided to have some tea. सो फॉर अ चेंज आज डिनर आम्ही रूमवरच करणार आहे. हा सूप त्यांनी पाठवला आहे. जनरली बुफेमध्ये जो मेनू असतो तोच आहे बट रूमवर हा असा आला आहे. फ्लावर बटाटा नूडल्स, हे लच्छा पराठा, बटर रोटी, नान, राईस, गुलाबजामुन, मटर पनीर आहे आणि हे दाल फ्राय की दाल तडका आहे. दिस वॉज इट आवर लास्ट डिनर ॲट मनाली अँड इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. उद्या ब्रेकफास्ट पण आहे अँड देन वी विल रन फॉर दिल्ली. ओके, सो लेट अस एन्जॉय आवर डिनर. मित्रांनो, आमचा मनाली ते दिल्लीचा प्रवास तुम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्यासाठी माझा चॅनल KG फन फ्युजनला नक्की सबस्क्राईब करा.